श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2.5 पाहणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू. ओके, आता आपल्याला इथं काही नंबर्स दिलेले आहेत, त्याची काय व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, आता आपण कसं सॉल्व करायचं आहे ते बघूया. आता त्यामधील फर्स्ट नंबर आहे. आता ही तुम्ही जी साइन बघितली आहे त्याला काय म्हणायचं तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ओके, म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2 ह्याची काय ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढायची आहे. इज इक्वल टू आता 15 - 2 किती होत आहे तर 13, राईट, 13. ओके, म्हणजेच इज इक्वल टू 13. आता सेकंड बघा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 4 - 9. आता 4 - 9 म्हणजेच काय होतं तर -5. हे काय असं ज्यावेळी असेल त्यावेळी करताना काय मायनस करायचं असतं आणि साईन मोठ्या संख्येचं द्यायचं असतं. ओके, पण आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही कधीही काय निगेटिव्ह नसते. ओके, म्हणजेच आपल्याला हे काय इज इक्वल टू 5 येणार आहे. मायनसचंही आपल्याला काय प्लसच लिहायचं आहे. आता थर्ड बघा, थर्ड आहे 7 ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 इंटू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -4. आता इथं आपल्याला काय मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय मल्टिप्लाय करायचं आहे 7 इंटू 4. आता इथं मायनस असेल तर ते काय प्लसमध्येच होणार आहे. आता आपण बघितल्याप्रमाणे 7 इंटू 4 28. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघा काय आहे ते. क्वेश्चन नंबर 2 आहे सॉल्व. त्यामधील फर्स्ट आहे 3x - 5 इज इक्वल टू 1. आता आपल्याला हे सॉल्व करताना काय बघा, आता 3x - 5 इज इक्वल टू आता +1 घेऊनही करायचं आहे आणि -1 घेऊनही करायचं आहे. फर्स्ट आता आपण +1 घेऊन करूया. ओके, देअरफॉर 3x इज इक्वल टू आता 1 इकडं मायनस आहे, इकडं गेल्यानंतर काय प्लस होणार आहे +5. देअरफॉर काय होत आहे 3x इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू मग काय होणार आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, राईट. इकडं गेलं की काय आपलं हे डिव्हिजनमध्ये होतं, म्हणजे 6/3. देअरफॉर x इज इक्वल टू 3 × 2 = 6. म्हणजे किती आन्सर आलेला आहे 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. x इज इक्वल टू 2. आता आपण हे काय +1 घेऊन केलं. आता आपल्याला काय मायनस घेऊन करायचं आहे. म्हणजे बघा आता 3x - 5 इज इक्वल टू -1. म्हणजे दोन्हीही घेऊन करायचं आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे 3x इज इक्वल टू -1, मायनस इकडं आहे त्यामुळे इकडं गेलं की प्लस होणार आहे +5. म्हणजेच 3x इज इक्वल टू मायनस प्लस मायनस होणार आहे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच किती 4 येते. ओके, आणि x इज इक्वल टू 4 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की डिव्हिजन म्हणजेच 4/3. ओके, म्हणजे एक व्हॅल्यू आलेला आहे x इज इक्वल टू 2 आणि दुसरी व्हॅल्यू आलेली आहे x इज इक्वल टू 4/3. ठीक आहे, आता आपण सेकंड बघूया काय आहे. सेकंड आहे 7 - 2x इज इक्वल टू 5. हेही आपण काय फर्स्ट आधी +5 हे घेऊन सॉल्व करू. ओके, देअरफॉर 7 - 2x इज इक्वल टू +5 घेऊन करू. म्हणजेच आता बघा -2x इज इक्वल टू 5. इकडं प्लसमध्ये आहे, इकडं गेलं की ते काय मायनसमध्ये होणार आहे, म्हणजेच -7. म्हणजेच -2x इज इक्वल टू प्लस मायनस काय होणार मायनस आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. ओके, म्हणजेच काय -2 होणार आहे, राईट. म्हणजे x इज इक्वल टू -2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेल्यानंतर काय ते डिव्हिजनमध्ये होणार. ओके, -2. आता तुम्ही बघितलं तर -2/-2 म्हणजेच काय भाग जातोय 1 येते. x इज इक्वल टू 1. आता असंच आपण काय मायनस घेऊन करू. और
7 मायनस 2x इज इक्वल टू -5. ठीक आहे. आता हे बघा कसं होतंय, -2x इज इक्वल टू -5. इकडं प्लस आहे, इकडं गेल्यानंतर काय ते मायनस होणार आहे. ओके. आणि -2x मायनस मायनस काय प्लस होतं आणि चिन्ह मायनस राहतं. म्हणजे 7 + 5 12 होतं आहे आणि मायनसचं चिन्ह म्हणजेच काय -12. ओके. म्हणजेच x इज इक्वल टू -12. इकडं गेल्यानंतर काय ते डिव्हिजनमध्ये येणार आहे म्हणजेच -2. आणि x इज इक्वल टू आता भाग जातोय बघा 2चा 2 1 2 2 6 राईट 12 म्हणजेच किती x इज इक्वल टू किती येते आणि हे साइन जात आहे राईट हे साइन जात आहे त्यामुळे x इज इक्वल टू 6 होते. म्हणजे इथं x इज इक्वल टू 1 एक आपला आन्सर आलेला आहे किंवा काय x इज इक्वल टू 6 एक आन्सर आलेला आहे. ठीक आहे. आता आपण थर्ड बघूया काय आहे ते. थर्ड आहे 8 - x अपॉन 2 इज इक्वल टू 5. हेही आपल्याला काय फर्स्ट +5 घ्यायचं आहे आणि नंतर -5 दोन्ही पद्धतीनं सॉल्व करायचे. ओके. देअरफॉर बघा 8 - x अपॉन 2 इज इक्वल टू +5 आधी घेऊ आपण. नंतर बघा 8 - x इज इक्वल टू आता हे डिव्हिजनमध्ये आहे इकडं गेलं की ते काय मल्टिप्लिकेशनमध्ये होणार आहे राईट म्हणजेच काय 5 × 2 होणार आहे. ओके. म्हणजेच काय 8 - x इज इक्वल टू किती 10 होत आहे राईट. आणि आता -x इज इक्वल टू आता बघा हे प्लस आहे इकडं गेल्यावर मायनस होणार आहे म्हणजेच काय 10 - 8. ओके. म्हणजेच -x इज इक्वल टू किती 2 होणार आहे राईट. आणि देअरफॉर बघा x इज इक्वल टू आता हे साइन आपल्याला इकडं द्यायचं आहे राईट नंबर्सला द्यायचं असतं त्यामुळं एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 1 - 2. आता आपण दुसरी काढूया कोणती येते ती. और बघा 8 - x अपॉन 2 इज इक्वल टू काय -5 मायनस घ्यायचं आहे चिन्ह आपल्याला राईट. म्हणजेच 8 - x इज इक्वल टू -5 डिव्हिजनचे इकडं गेलं की मल्टिप्लिकेशन म्हणजे काय × 2. ओके. म्हणजेच 8 - x इज इक्वल टू 5 × 2 10 होते आणि चिन्ह तसंच राहील म्हणजेच काय -10. ठीक आहे. आणि नंतर -x इज इक्वल टू काय होणार आहे -10 प्लसचं इकडं गेलं की मायनस होणार आहे म्हणजेच काय -8. ओके. म्हणजेच -x इज इक्वल टू मायनस करताना आपल्याला प्लस करायचं आहे चिन्ह मायनस द्यायचं आहे म्हणजेच किती होत आहे -18. ओके. म्हणजेच x इज इक्वल टू आता हे साइन आपल्याला कट करायचं आहे म्हणजेच x इज इक्वल टू 18. ओके. म्हणजे आपल्याला काय एक्सची आपल्याला दुसरी व्हॅल्यू भेटलेली आहे. ठीक आहे. आता फोर्थ बघा काय आहे ते. फोर्थ नंबर आहे 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू 5. आता आपल्याला हे पण काय आता प्लस आणि मायनस हे दोन्हीही चिन्ह वापरून सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू फर्स्ट आपण प्लसचं चिन्ह वापरूया. ठीक आहे. आणि आता बघा x अपॉन 4 इज इक्वल टू आता 5 इकडं गेल्यानंतर काय प्लस आहे इकडं गेल्यानंतर ते मायनस होणार आहे म्हणजेच -5. म्हणजेच काय होतं आहे x अपॉन 4 इज इक्वल टू 0 राईट. आणि x इज इक्वल टू इथं डिव्हिजनमध्ये आहे इकडं गेल्यानंतर काय ते मल्टिप्लिकेशन म्हणजे 0 × 4 आणि x इज इक्वल टू मग काय आलेलं आहे x × 0 0च येणार राईट. म्हणजे कोणत्याही संख्येला 0 मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे राईट. म्हणजे एक आपली एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 0. आता आपण मायनस घेऊन ना दुसरी व्हॅल्यू काढू काय आहे ते. ओके. बघा आता
5 प्लस एक्स अपॉन 4 इज इक्वल टू काय -5. ओके, म्हणजेच एक्स अपॉन 4 इज इक्वल टू -5. ही प्लस आहे, इकडं गेलं की मायनस होणार आहे, म्हणजेच काय -5 होणार आहे. देअरफॉर बघा काय होतं ते एक्स अपॉन 4 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस करायचं चिन्ह मायनसचं, म्हणजेच काय -10. ओके, आणि देअरफॉर बघा एक्स इज इक्वल टू, आता हे डिव्हिजनमध्ये इकडं गेलं की मल्टिप्लिकेशनमध्ये, राईट, म्हणजेच काय -10 इंटू 4, राईट, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 10 4 40 आणि चिन्हही मायनसचं तसंच राहील, म्हणजेच काय -40. ओके, म्हणजे एक व्हॅल्यू कोणती आलेली आहे एक्स इज इक्वल टू 0 आणि दुसरी व्हॅल्यू आलेली आहे एक्स इज इक्वल टू -40. ठीक आहे, तर खूप सोपा प्रॅक्टिस सेट आहे. अशा पद्धतीने आपले काय प्रॅक्टिस सेट 2.5 शिकवून काय कंप्लीट झाला आहे. आणि तुम्ही जर चॅनेलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.